नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू मध्ये। या ठिकाणी अलीकडेची एक न्यूज आहे की रिझर्व्ह बँकेने काय केलं आहे, केंद्र सरकारला 87,000 कोटीचा लाभांश दिला आहे। मग या ठिकाणी एक स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणून आपल्याला लाभांश म्हणजे काय याच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तो लाभांश कोणाला दिला जातो, किती दिला जातो, कधी दिला जातो, या सर्व घटकांची या ठिकाणी एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कारण आयोग यावर क्वेश्चन विचारू शकतं। मग तुम्ही MPSC तयारी करत असाल, मग तुम्ही UPSC तयारी करत असाल, किंवा तुम्ही इतर कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल, त्या एक्झामसाठी अत्यावश्यक घटकामध्ये हा चालू घडामोडीचा टॉपिक या ठिकाणी येताना आपल्याला दिसतो। चला तर या ठिकाणी आपण चर्चा करूया रिझर्व्ह बँकेच्या लाभांशाची। या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला लाभांश म्हणजे काय हा जो पॉईंट आहे, ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टला समजून घ्यावी लागेल। लाभांश हा नफा आणि राखून ठेवलेल्या कमाईचा एक हिस्सा आहे, जो कंपनी तिच्या भागधारकांना आणि मालकांना देते। तर या ठिकाणी पहा, लाभांश काय आहे, जी काही कंपनी आहे त्या कंपनीला जो काही नफा मिळतो त्या नफ्याचा एक भाग आहे, किंवा लाभांश कंपनीने जे राखून ठेवलेला जो काही त्यांच्या कमाईचा हिस्सा आहे, तो हिस्सा यापैकी एक भाग काय करते कंपनी त्यांच्या भागधारकांना, म्हणजे जे काही शेअर होल्डर्स असतात त्या शेअर्स होल्डर्सना ती काय करते, वाटते। किंवा ती जी कंपनी आहे त्या कंपनी जे कोणी मालक असेल त्या मालकाला तो नफ्याचा हिस्सा दिला जातो, यालाच आपण लाभांश असे म्हणतो। जर पुढे आणखी चर्चा केली, जेव्हा एखादी कंपनी नफा मिळवते आणि राखून ठेवलेली जी काही कमाई आहे, जी जमा झाली आहे, ती व्यवसायात एकतर गुंतवते, तो जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ती कंपनी तो जो राखून ठेवलेला पैसा आहे तो गुंतवते, किंवा लाभांशाच्या रूपाने तो पैसा ती काय करते, आपल्या भागधारकांना किंवा मालकांना देते। तर साधं सिंपल या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एका कंपनीला जो काही नफा मिळतो त्या नफ्यापैकी काही हिस्सा तिचे जे भागधारक आहेत त्या भागधारकांना दिला जातो, यालाच लाभांश असे म्हणतात। मग या ठिकाणी जी RBI आहे, ती RBI केंद्र सरकारची बँक आहे, तिच्यावर मालकी केंद्र सरकारची आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। 1934च्या कायद्याने 1935 साली RBI ची स्थापना झाली होती, आणि ही आपल्या भारत सरकारची मध्यवर्ती बँक आहे, किंवा ज्या भारतामध्ये ज्या बँका आहेत त्या बँकांची प्रमुख बँक आहे, किंवा त्या बँकांना नियंत्रित करण्याचं कार्य RBI कडून केलं जातं, कारण RBI ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे। मग RBI ने काय केलं आहे, केंद्र सरकार जे आहे, केंद्र सरकारला 2022-23 या वर्षासाठी 87,416 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी, ज्याला की आपण लाभांश म्हणतो, ते देण्यास त्यांनी मान्यता दिली आहे। जर मागील वर्षाची आपण तुलना केली तर या ठिकाणी जो लाभांश 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दिला जाणार आहे, तो लाभांश या ठिकाणी 3 पट अधिक असलेला दिसतो। या ठिकाणी रिझर्व्ह बँकेला जो लाभांश म्हणजे काय, रिझर्व्ह बँकेला देणारा जो लाभांश आहे तो म्हणजे काय, आणि तो सरकारला का दिला जातो, हे या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल। या ठिकाणी पहा, रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या नुसार प्रकरण 4 मधील कलम 47 नुसार मध्यवर्ती बँकेने कोणत्याही कामकाजातून मिळालेल्या नफ्याचा काही भाग सरकारला लाभांश रूपाने देणे बंधनकारक आहे। या ठिकाणी बंधनकारक हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे तसे बंधन RBI वर आहे। आणि दुसरा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो की जी RBI आहे त्या RBI ला जो काही नफा होतो त्या नफ्याचा काही भाग हा सरकारला लाभांशा रूपाने द्यायचा असतो। म्हणजे अशा प्रकारे 2 पॉईंट या ठिकाणी आपले आहेत। आणि तिसरा पॉईंट जो आहे ते रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या कायद्यामध्ये तसं नमूद केलं आहे, म्हणजे कायद्याने RBI वर तशा प्रकारे ते बंधन आहे। या ठिकाणी जर थोडक्यात बोलायचं झालं तर मध्यवर्ती बँक कायदा 1934 जो आहे त्या कायद्यातील तरतुदीनुसार जो काही नफा होतो RBI ला, त्या नफ्यातून
काही भाग सरकारला लाभांश रूपाने RBIला द्यावाच लागतो. पुढे जर चर्चा केली मग जी RBI आहे त्यांच्या नफ्यातून काही भाग सरकारला लाभांश रूपाने देते, तर मग RBI जो नफा आहे तो RBIला नफा कसा मिळतो, RBI नफा कसा कमवते हे या ठिकाणी आपल्याला अगोदर पाहावे लागेल. तर रिझर्व्ह बँक ही काय करते, जे काही आपला रोखे बाजार आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, यांचं व्यवस्थापन करण्याचं कार्य करते. त्याचप्रमाणे RBI काय करते, सरकारसाठी जे कर्ज आहे त्या कर्जाची सुद्धा उभारणी करण्याची जबाबदारी ही RBIकडे असते. मग या दोन ठिकाणी काय होते, RBIला नफा प्राप्त होतो. मग तो नफा कसा प्राप्त होतो तो खालीच्या लाईनमध्ये आपण पाहूया. तर प्रामुख्याने पहा, सरकारी रोख्यांची RBI काय करते, खरेदीही करते आणि त्यांची विक्रीही करते. मग सरकारी जे रोखे आहेत, सरकारी जे बॉन्ड्स आहेत, त्यांच्या खरेदी आणि विक्रीतून RBIला व्याज मिळते. हा पहिला पॉईंट आहे. RBIच्या उत्पन्नाचं साधन जर आपण पाहिलं तर यामध्ये पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, RBI काय करते, वाणिज्य बँकांना कर्ज दिल्यानंतर RBIला काय मिळतं, त्या दिलेल्या कर्जावर व्याज मिळते. हे RBIचे उत्पन्नाचे नंबर 2चे साधन आहे. आणि तिसरं साधन जे आहे तर RBI काय करते, खुल्या बाजाराच्या तत्वावर कमावलेले जे काही रोखे आहेत त्या रोख्यातून मिळणारे जे काही व्याज आहे त्या व्याजावरही RBIला नफा मिळतो. मग अशा प्रकारे या 3 घटकातून RBIला प्रामुख्याने उत्पन्न प्राप्त होते. नंबर 1 आहे, RBI काय करते, सरकारी जे काही रोखे आहेत त्यांची खरेदी विक्री करते, त्यातून RBIला व्याज मिळते म्हणजे उत्पन्न मिळते. नंबर 2चा पॉईंट, RBI काय करते, व्यापारी बँका ज्या आहेत भारतामध्ये त्यांना कर्जाने पैसे देते. मग तो जो कर्जाने पैसे दिला आहे त्यावर जे काही व्याज भेटतं ते RBIचं उत्पन्नाचं साधन आहे. हा नंबर 2चा पॉईंट आहे. नंबर 3चा पॉईंट असा आहे की RBI ही काय करते, खुल्या बाजारामध्ये जे आपलं सेन्सेक्स वगैरे आहे यामध्ये काय करते, रोख्यांची खरेदी विक्री करते. त्याच्या माध्यमातूनही RBIला काय होतं, उत्पन्न भेटतं. म्हणजे अशा 3 माध्यमातून RBIला या ठिकाणी उत्पन्न भेटतं. आणि हे जे उत्पन्न भेटलं आहे यापैकी काही खर्च ते RBIच्या परिचालनावर करतात आणि RBIचा इतर काही घटकावरही खर्च होतो. मग RBIच्या परिचालन खर्च आणि जो इतर खर्च आहे तो वजा करून जी काही रक्कम खाली शिल्लक राहते त्याला निव्वळ नफा असे म्हणतात. आणि हा जो निव्वळ नफा RBIकडे आहे याचाच एक भाग RBI काय करते, सरकारला लाभांशच्या रूपाने देते. पुढे लाभांश रक्कम जी आहे ती कशा प्रकारे काढली जाते, म्हणजे सरकारला किती प्रमाणात लाभांश दिला पाहिजे याचं सूत्र काय आहे ते या ठिकाणी पहा. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये मध्यवर्ती बँकेने आपत्कालीन जोखीम निधी 5.5% राखण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आपत्कालीन म्हणजे अशा प्रकारची एखादी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली की ज्या ठिकाणी RBIला आता पैशाची गरज आहे. मग तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर RBIकडेही पैसा असावा, त्यासाठी या ठिकाणी आपत्कालीन जोखीम निधी RBI प्रत्येक वर्षी 5.5% काढून ठेवते. फॉर एक्झाम्पल 2008 मध्ये आलेली आर्थिक महामंदी. मग अशा प्रकारच्या ज्या आपत्कालीन जोखमी आहेत त्या जोखमीपासून देशाच्या अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी, देशातील बँकिंग क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी RBI काय करते, हा आपत्कालीन जोखीम निधी काढून ठेवते. मग जो हे आपत्कालीन प्रसंग आला मग यावेळी एक बफर झोन तयार व्हावा यासाठी RBI हा सुरक्षित निधी काढून ठेवते. याची चर्चा आपण केलीच आहे. जोखीम निधी वरकड म्हणजे जो की जोखीम निधी आहे तो नफ्याच्या 5.5 ते 6.5 पर्यंत ठेवला जावा अशी शिफारस बिमल जालान समितीने केली होती. आणि त्या समितीची जी शिफारस आली ती ऑगस्ट 2019 मध्ये काय केली आहे, मान्य करण्यात आली आहे. मग मागील आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2022-23 साठी RBIने काय केलं आहे, त्यांचा जो आपत्कालीन जोखीम निधी आहे तो 6% पर्यंत काढून ठेवलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो. ती 6% रक्कम काढल्यानंतर उरलेली जी रक्कम आहे जी आहे 87,416 कोटी रुपये ती सरकारला लाभांश रूपात देण्याची मान्यता या ठिकाणी
RBIने दिलेली आहे। मग या ठिकाणी जे केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारला त्या लाभांशाची गरज काय आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की केंद्र सरकार काय करतं, विविध विकास कामं हाती घेतं। मग ते विकास काम करण्यासाठी केंद्र सरकारला पैसा आवश्यक असतो आणि तो पैसा अशा प्रकारे विविध स्रोतातून केंद्र सरकार मिळवताना दिसते। त्याचप्रमाणे जी केंद्र सरकारची वित्तीय तूट आहे ती तूट भरून काढण्यासाठीही हा पैसा उपयोगी येतो। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण अभ्यास केला आहे की RBIचा लाभांश सरकारला का, लाभांश म्हणजे काय, तो किती आहे, तो किती दिला जातो, कारण हा टॉपिक UPSC किंवा MPSC मध्ये कधी ना कधीतरी विचारला जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी ती जी कन्सेप्ट आहे ती आपली क्लिअर असणं आवश्यक आहे। या ठिकाणी आज इथेच थांबतो, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।